नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक नगरसेवकांच्या भेटीला भिवंडीत एकनाथ शिंदे दाखल. मोठ्या उत्साहात नाशिकचे नगरसेवक बसमध्ये बसून नाशिकच्या दिशेने रवाना. अमरावती विधान परिषद निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग. दुपारी 12 वाजेपर्यंत 45.1% मतदार. 4 तासात 203 मतदारांनी बजावला हक्क. उपकरांच्या कार्यकर्त्यांचं झाडावर चढून आंदोलन. आंदोलकांच्या गळ्यात पास आणि हातात पुतळी बॉम्ब. प्रशासनाच्या चर्चेला अखेर यश. तरुणाचं आंदोलन मागे. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक. यवतमाळच्या 2 पंजा चौकात देशमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. देशमुखांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. संजय राऊत हे शिवसेना जिवंत ठेवतील असं वाटत नाही. त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना राग करून फुंकून टाकणार असं वाटतंय. आमदार सदाभाऊ खोत यांची संजय राऊतांवर घणाघाती. बीडमध्ये खासदार फुटीनंतर ठाकरे गटाकडून 6ही खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध. एकही खासदार यापुढे आला तर त्याला गाडीत सकट जाळू, शिवसैनिकांचा इशारा. सरसकट कर्जमुक्तीसाठी मेहकरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आक्रोश मोर्चा. आमदार अंबादास दानवेंकडूनही जीआरची होळी. जामनेरमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला आग. अज्ञातावर गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लोणावळ्यातील लोहगडावरून 350 फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू. भटकंतीसाठी गेल्यावर पाय घसरून दुर्दैवी मृत्यू. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कोल्हापुरातील गांधीनगर रोड परिसरात महावितरण कंपनीच्या वायरमॅनचा नशेत राडा. परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या पोलिसांची गैरवर्तन. संतप्त नागरिकांकडून वायरमॅनला मारहाण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.